नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टी व्ही एस मोटर Q1 रिझल्ट नेट प्रॉफिट जम्प्स 35% इयर ऑन इयर बेसिस ₹643 कोटी, रेव्हेन्यू रायजेस 18%. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेड या कंपनीने आपल्या Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 35%ने वाढून जवळपास 650 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता जवळपास पावणे 500 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने वाढून 12,210 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 10,314 कोटी रुपये. चला आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 504 कोटी रुपयांनी 673 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 984 कोटी रुपयांनी 973 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 51 कोटी रुपयांनी 75 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 116 कोटी रुपयांनी 75 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा सेल्स आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीच्या मॅनेजमेंटने सुद्धा कंपनीच्या फ्युचरला घेऊन जबरदस्त पॉझिटिव्ह कॉमेंट्री दिली आहे. आणि मित्रांनो, याचमुळे आज आपल्याला केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये जवळपास 10%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया HUL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 15,707 कोटी रुपयांनी 16,514 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 15,670 कोटी रुपयांनी 16,514 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2,612 कोटी रुपयांनी 2,768 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 2,475 कोटी रुपयांनी 2,768 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये आपल्याला ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, याचे नंबर मार्केटला आवडले आहे, आणि याच अपडेटमुळे याचे नंबर आल्यानंतर या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, काल या कंपनीचे नंबर आले होते Q1चे. आणि मित्रांनो, त्याचमध्ये या कंपनीने या पार्टनरशिपचा उल्लेख केला होता, परंतु मी ही अपडेट डिस्कस करायला विसरलो होतो. तर चला ही अपडेट आज बघूया. तर मित्रांनो, KPIT टेक्नॉलॉजीज पार्टनर्स विथ JSW मोटर्स. आणि मित्रांनो, हा जो क्लायंट आहे हा खूप मोठा आहे. आणि मित्रांनो, ही एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट आहे KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी. कशासाठी? टू ॲसिलरेट इंडियाज न्यू एनर्जी व्हेकल रेव्होल्यूशन. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि JSW मोटर्सने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची अनाउन्समेंट केली आहे. आणि याचा उद्देश आहे न्यू एनर्जी व्हेकलसाठी रोबस्ट सॉफ्टवेअर आणि डिजिटल बॅकबोन बिल्ड करणे. आणि मित्रांनो, हा जो क्लायंट आहे हा जबरदस्त क्लायंट आहे,
आणि मित्रांनो, यामुळे ही अपडेट KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, 1:1 बोनस शेअर FMCG स्टॉक जम्प्स आफ्टर कंपनीज बोर्ड सेट्स रेकॉर्ड डेट फॉर बोनस इश्यू. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेड या कंपनीने 1:1चा बोनस शेअर अनाऊन्स केला होता 24 जुलै 2025ला. आणि मित्रांनो, 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. तसेच मित्रांनो, मार्केट शेअर सुद्धा इथे 2ने डिवाइड होत असतो. आणि मित्रांनो, यासाठी आता नेस्ले इंडिया लिमिटेडने या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, फ्रायडे 8 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ₹30,000 कोटी ऑर्डर बुक. डिफेन्स स्टॉक इन फोकस आफ्टर इट एम्स टू डबल इट्स ऑर्डर बुक बाय फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा करंटली ऑर्डर बुक आहे 30,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, कंपनीला अपेक्षा आहे की हा फायनान्शियल इयर 2026च्या एंड होईपर्यंत हा ऑर्डर बुक डबल म्हणजे 60,000 कोटी रुपयांपर्यंत होईल. आणि मित्रांनो, कंपनीला अशी पण अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026मध्ये ही कंपनी 8 ते 10% ग्रो होईल. आणि तसेच कंपनीचा उद्देश आहे की 15 ते 20% मार्जिन मेंटेन ठेवणे, असा कंपनीचा उद्देश आहे. चला आता बोलूया अजून एका जबरदस्त डिफेन्स कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर मित्रांनो, HAL सेट्स रेकॉर्ड डेट फॉर ₹15 पर शेअर फायनल डिव्हिडंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2025साठी ₹15 पर शेअरच्या हिशोबाने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, या ₹15च्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 21 ऑगस्ट 2025. आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स रिटेल लॉन्चेस पुरावेदा ऑन टीरा मार्क्स एंट्री इनटू आयुर्वेदिक ब्युटी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स रिटेलच्या ब्युटी प्रोडक्ट्स प्लॅटफॉर्म टीराने लॉन्च केला आहे आयुर्वेदा ब्रँड पुरा वेदा. आणि मित्रांनो, अशा प्रकारे मुकेश अंबानीजीच्या कंपनीने आयुर्वेदा ब्युटी स्पेसमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, हा एक खूप मोठा पॉझिटिव्ह साईन आहे की मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या सबसिडरीच्या थ्रू आपले बिझनेसेस वाढवत आहे. म्हणजे मित्रांनो, ही इनडायरेक्टली रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.